नमस्कार, मी वैद्य अनुजा सलोदकर. तुम्ही देखील बरेच वर्षांपासून प्रेग्नन्सी प्लॅन करत आहात. पण प्रेग्नन्सी राहत नाही किंवा ती कंटिन्यू होत नाही, अबॉर्ट होऊन जातं. अशी समस्या तुमच्या देखील असेल, तुमच्यामध्ये देखील असेल, तर नक्कीच जरायू आयुर्वेद क्लिनिकला भेट द्या. कारण अ, आमच्याकडे अशीच एक केस आलेली. एन-आर-आय पेशंट होते ऑस्ट्रेलियाचे. एक साधारण 10 वर्ष लग्नाला झालेले. प्रेग्नन्सी राहत होती नाही काही वेळा नॅचरली राहिलेली. पण 8 to 10 वीक्समध्ये मिसकॅरेज किंवा अबॉर्शन व्हायचं. प्रेग्नन्सी कंटिन्यू नव्हती होत. त्यांनी आय-यू-आय ट्राय केलं, आय-व्ही-एफ ट्राय केलं. तेव्हा पण प्रेग्नन्सी राहिलेली, पण प्रेग्नन्सी कंटिन्यू नव्हती होत. मग जेव्हा आपण सारासार विचार केला त्यांच्या आहाराचा, विहाराचा, तर डेली आंबवलेले पदार्थ, फास्ट फूड, वजन वाढलेलं, थायरॉइड, टॉर्च टेस्ट पॉझिटिव्ह असे सगळे जेव्हा पैलूंचा विचार केला, तेव्हा शरीरामध्ये उष्णता होती. मी देखील त्यांना 6 महिन्याचे पहिले औषधे ट्रीटमेंट दिले. त्यांना घाई होती ऑस्ट्रेलियाला जायची. तर 6 महिने पण त्यात देखील त्यांना प्रेग्नन्सी एकदा नॅचरली राहून अबॉर्शन झालेलं. पण मी त्यांना त्यानंतर सजेस्ट केलं, की आपल्याला शरीर शुद्ध करणे फार आवश्यक आहे. त्यासाठी तुम्ही एकदा भारतात या. तसं ते प्लॅन करून भारतात आले. त्यांचं वमन, विरेचन, बस्ती, उत्तर बस्ती हे सगळे पंचकर्म आपण करून घेतले. आणि त्यानंतर त्यांना नेक्स्ट मंथमध्ये चान्स घ्यायला सांगितलं आणि प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह होती. खरं खरं मेन काम होतं ते 8 वीक नंतर. कारण 8 वीकपर्यंत तर त्यांची प्रेग्नन्सी तशी सस्टेन होत होती आणि त्यानंतर अबॉर्शन व्हायचं. पण सुदैवाने 9ही महिने उत्तमरित्या गेले. एक छान बाळाला त्यांनी जन्म दिला आणि आज आनंदी आहे. जर का तुम्ही अशा काही समस्येतून जात असाल, तर नक्की जरायू आयुर्वेद क्लिनिक, खोपट, ठाणे आणि आमची दुसरी एक शाखा कासारवडोली, ठाणे इथे आहे. नक्की संपर्क करा. कदाचित आम्ही तुम्हाला मदत करू शकतो. धन्यवाद.